नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश एम जलवाडा. महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन हे सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प 2024-2025 हा साजरा आज दिनांक 28/6/2024 मध्ये साजरा करतेवेळेस घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय जे की महिलासाठी विविध योजना, त्या अंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील 1,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण राहिलेल्या 21,04,932 घरासाठीचे काम प्रगतीपथावर असं अर्थसंकल्पात सादर झालेलं आहे. खरोखरच जल जीवन मिशन अंतर्गत ही योजना खरोखरच नळजोडणी चालू आहे, परंतु शासनाने ज्या एरियामध्ये ज्या गावामध्ये ही योजना चालू केली त्या एरियामध्ये त्या गावामध्ये जे लावलेले बोर्ड आहे ते जमिनीवर निजलेले किंवा जमिनीवर पडलेले दिसले आणि ही योजना खोळंबलेली दिसलेली, कीड लागलेली दिसून आलेली हे खरोखरच पाहावे लागेल. आणि यामध्ये शासनाने खरोखरच आपलं लक्ष देणार का, हाही प्रश्न सामान्य जनतेमधून डोकं वर काढत आहे. खरोखरच प्रत्यक्षात ज्या गावात योजना आहे त्या गावाचं शोध सरकार लावल का, हेही पाहण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार. 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना लाभ. खरोखरच ही योजना शासनाचं आभार मानावे लागेल, जेणेकरून या योजनेला घरा पोच 3 गॅस देणं म्हणजे खरोखरच योग्यच आहे. परंतु त्या गॅसमध्ये वाढलेल्या ज्या किमती आहे त्या शासनाने कमी करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा किंवा आपल्या सक्षमतेचा विचार करेल का, असं जनता विचार करत आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम.